बोळात मार्केट शहरात आपलंच नाव गुणगुणतय, वाचा ही चांगली ठेवतोय म्हणून पब्लिक डिमांड देतय. किती गमावलं त्यो काही विचार नाही. ये फिट कर डोक्यात जाशील खोक्यात, किंग नाही मी किंग मेकर हाय. फिट कर डोक्यात जाशील खोक्यात, किंग नाही मी किंग मेकर हाय. नमस्कार. बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी मी दीपक डाप. आज राळेगाव तालुक्यामध्ये खडकी सुकळी या गावामध्ये कुणालभाऊ कोल्हे यांच्या शेतामध्ये राळेगाव तालुक्यातील तमाम डिस्ट्रीब्युटर रिटेलर आज प्लॉट पाहणी करण्यासाठी बूस्टर कंपनीचं संशोधित व्हेरायटी हुतुतू हे पाहणी करण्यासाठी आलो. सर्वप्रथम श्री गजाननराव जाधव या कंपनीची बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची हुतुतू हे व्हेरायटी आमच्या राळेगावचे डिस्ट्रीब्युटर गजानन कृषी केंद्र राळेगाव श्री प्रवीण भाऊ या व्हेरायटी बद्दल काही दोन गोष्टी सांगतील. प्रवीण भाऊ, आपण जी व्हेरायटी पाहत आहोत हुतुतू, हे तुम्हाला काय वाटतं या व्हेरायटी बद्दल? व्हेरायटी खूप चांगली आहे, हाईट चांगली आहे, केसाळ शेंगा आहे, दाण्याची साईज चांगली मोठी आहे. म्हणजे आतापर्यंत मी एवढा मोठा दाण्याची शेंग सोयाबीनची पाहिली नाही. आणि या प्लॉट मध्ये येलो मोजॅक सुद्धा दिसत नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरणारी जात आहे असं मी मानतो. सगळ्या यवतमाळ असो, वर्धा जिल्ह्यामध्ये, नागपूर, अमरावती जिल्ह्यामध्ये फायटोप्टेरा चारकोल रॉट खूप मोठ्या प्रमाणात आला, पण या व्हेरायटीमध्ये तुम्हाला फायटोप्टेरा चारकोल रॉट आता सगळेजण तुम्ही पाहू राहिले कुठेच नाही, कुठेच पॅचेस पडलेले नाही. ही शेंग 3 दाण्याची शेंग आहे आपली. त्याच्यानंतर ही केसाळ्या आणि पांढऱ्या फुलाची आहे. विशेष म्हणजे अंकित कृषी केंद्र राळेगाव हे सुद्धा आपल्या प्लॉट पाहणीसाठी आहे. तुम्ही सुद्धा या व्हेरायटी बद्दल सांगू शकता. व्हेरायटी एकदम चांगली आहे आणि अर्ली आहे. 95 दिवसाचं पीक आहे. 95 ते 98 आणि दाना बी बोल्डर आहे. आणि दाण्याची चमक वगैरे बघून समाधान वाटले. दाण्याची क्वालिटी खूप छान आहे आणि विशेष म्हणजे लाग खूप आहे याला. आणि केसर शेंगा असल्यामुळे अळीचा अटॅक वगैरे असा कमी होतो. त्यामुळे प्लॉट एक नंबर आहे. वाढोणा बाजारचे कृषी वैभव हे सुद्धा प्लॉट पाहणीसाठी आहे. ते सुद्धा आपल्या व्हेरायटी बद्दल सांगतील. या व्हेरायटी मला जे आपण केसाळ शेंगा ज्या पाहिल्या आहे त्याच्यामध्ये फक्त आपण जनरली 2 दाण्याची शेंग बघत असतो, पण याच्यामध्ये मला 3 दाण्याचे दिसले आहे. त्याच्यामुळे मला व्हेरायटी एकदम बेस्ट वाटते, जे केसाळमध्ये आणि पांढऱ्या फुलामध्ये, आणि एकदम प्लॉट एकदम बेस्ट आहे. मातोश्री कृषी केंद्र राळेगाव श्री गणेश भाऊ कुठे सुद्धा प्लॉट पाहणीसाठी आहे. काल फील्ड डे सुद्धा झाला, तेव्हा सुद्धा उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी. तर यांनी स्वतः या शेतकऱ्यांना बियाणं पोहोचून दिलं आहे. हुतुतू आणि खोखो या दोन्ही व्हेरायटी आहे इथे. तुम्ही सांगू शकता व्हेरायटी बद्दल. नमस्कार. सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की व्हेरायटी खूप सुंदर आहे. सर्व रोगांना आणि किडींना सहनशील अशी व्हेरायटी आहे. याच्यामध्ये 3 दाण्याचं आणि 4 दाण्याचं शेंगाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे विक्रमी उत्पादन देणारी व्हेरायटी ठरते. कमी जास्त जरी पाऊस असला तरी तुमचं सहन करण्याची या व्हेरायटीमध्ये क्षमता आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की पुढील हंगामामध्ये तुम्ही ही व्हेरायटी लावण्यास काही हरकत नाही. बूस्टर कंपनीचं हुतुतू सोयाबीन 3 दाणी शेंग केसाळ शेंग यामुळे अटॅक कमी असेल याच्यावरती आहे ना. तर सुंदर वाहन आहे, एवढं शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आज काल पीक पाहणी कार्यक्रम शेतकऱ्यांचा झाला आहे. आज आपण राळेगाव मधल्या सर्व डीलरला सुद्धा आमंत्रित केला आहे इथे. ह्या व्हेरायटीचा 95 ते 98 दिवसामध्ये येणारी ही व्हेरायटी आहे. संशोधित वाण आहे, पांढऱ्या फुलाचं वाण आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. बोळात मार्केट शहरात आपलंच नाव गुणगुणतय, वाचा ही चांगली ठेवतोय म्हणून पब्लिक डिमांड देतय. किती गमावलं त्यो काही विचार नाही. ये फिट कर डोक्यात जाशील खोक्यात, किंग नाही मी किंग मेकर हाय. फिट कर डोक्यात जाशील खोक्यात, किंग नाही मी किंग मेकर हाय. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी दीपक टाप. आज यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यामध्ये खडकी सुकळी या गावामध्ये कुणालभाऊ कोल्हे यांच्या शेतामध्ये आपण सोयाबीनवर फील्ड डेचा प्रोग्राम घेतला होता. हुतुतू आणि खोखो या संशोधित वाणाच्या व्हेरायटीवर.
तर आज सोयाबीन निघाल्यानंतर एकरी ॲव्हरेज 12 क्विंटलचं यांना हुतुतू आणि कोको या दोन्ही वाणाचं ॲव्हरेज एकरी 12 क्विंटल मिळालेलं आहे. तर सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनची क्वालिटी कशी आहे शेतकऱ्यांकडनं आपण सर्वप्रथम मनोगत जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम सांगा, तुम्ही हे जी व्हेरायटी लावली आहे हे किती एकरमध्ये लावली होती? हे 4 एकर. बरं, 4 एकरमध्ये लावली होती. तर सांगा या व्हेरायटीबद्दल काय वाटते तुम्हाला? हे चांगली व्हेरायटी आहे आणि त्याच्यावर रोग कमी आहे हो आणि 3 किलो शेंग आहे हो. आणि बाकी व्हेरायटीपेक्षा ही व्हेरायटी चांगली होती. बरं, बाकी व्हेरायटीपेक्षा मग गावात कसं करा नाही ॲव्हरेज? गावात बाकी व्हेरायटीचं बाकी कंपन्यांचं बाकी व्हेरायटीचं कमी आहे पण याचं ॲव्हरेज 12 क्विंटल बरं एक बरं. बाकी शेतकरी बंधूंनो, बाकी व्हेरायटी सर्व चारकोल रॉटनं, काही शेतकऱ्यांना सोंगाचंही काम पडलं नाही, काही रोटावेटरच मारायचं काम पडलं. तर ही व्हेरायटी जी आहे ही दाना हिचा पाहू शकता तुम्ही. हा जो दाना आहे हा दाना एकदम ठस भरलेला आहे. हे पांढऱ्या फुलाचं वाण होतं, केसाळ वाण होतं, 3 दाण्याची शेंग होती. याच्यावर कुठला चारकोल रॉट नाही, एरियल ब्राईट नाही, येलो मोजॅक नाही, कुठलाच नाही. पांढऱ्या फुलामध्ये केसाळ वाण होतं आहे, त्याच्यामुळे यातल्यावर कुठलाच व्हायरस झालेला नाही. याची पूर्ण ह्या डिगाची पूर्ण क्वालिटी पाहू शकता. हा पण डिग आहे, तो पण डिग आहे. पावसाच्या वातावरणामुळे तो सध्या दाखवू नये. तर हे हा जो डिग आहे हा कुतुसो आणि तो खोको या दोन्ही वाणाचा डिग आहे. इतर शेतकऱ्याला काय सांगू शकता या व्हरायटीबद्दल तुम्ही आता भाऊ? आता चांगली आहे म्हणून ही माहिती सांगू शकतो बा. हो या आता आपली पाहिली केली हो ती लोकांनी हो. सोयाबीन खूप चांगलं भरलं बा बरं आणि उद्दिष्ट नाही पण एकदम सुपर बा. हो. असं टिपा नाही झाल्या बा, कोणाचं काढायचं काम नाही पडलं, कोणाचं स्वयंपाचं काम नाही पडलं, बरोबर आहे बरोबर. असं म्हणजे चांगलं झालं बा. हो हो हो. आणि भरलं पण चांगलं. तुमच्या शेतात बरेच जण पाहून गेले. बरेच जण हो कायगावची कृषी केंद्रवाली हो बाकी लोक असे सर्व लय लोक पाहून गेले. एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 95 हां 29 हां 56 हां 90 95 29 56 90 26. माझा मोबाईल नंबर 91 12 80 95 94. हा पूर्ण ठीक. कुठलाही जरी दाना पाहिला भाऊ, कुठल्याही ढिगावर कुठे पाहा तुम्ही, तर दाण्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. दाना पूर्ण ठस भरलेला आहे, जो इतर वाणामध्ये बारीक झालेला आहे. 100%पैकी 25% दाना बारीक, कुठला एकदमच मुलन. तर या व्हेरायटीमध्ये कुठंच हा प्रॉब्लेम दिसणार नाही तुम्हाला. धन्यवाद. संकटाच्या लाटा येल शिरध्याशी